नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पुण्यात पुन्हा टोळी युद्ध. वनराज चांदेकर खुनातील आरोपीच्या भावाची हत्या थेट भर रस्त्यावरच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज चांदेकर यांची भर चौकात हत्या करण्यात आली. या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली. पुण्यातील नानापेठ येथील डोके तालमी समोर वनराज चांदेकर उभे असताना त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची भर रस्त्यावर हत्या करण्यात आली. तेव्हापासून आंदेकर टोळी या हत्येचा बदला घेण्याकरिता प्रयत्न करत आहे. वनराज चांदेकर यांना गोळ्या झाडल्यानंतरही त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या प्रकरणी पुणे पोलिसांनी वनराज चांदेकर यांच्या 2 सख्या बहिणी आणि 2 मेव्हण्यांना अटक केली आहे. आता वनराज चांदेकर यांच्या हत्येला 2 वर्ष उलटली आहेत, पण हे टोळी युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाही. आता धक्कादायक बातमी पुण्यातून येत आहे. वनराज चांदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाचा गोळ्या घालून खून करण्यात आला. भर रस्त्यावर ही हत्या करण्यात आली. बालाजीनगर येथे ही धक्कादायक घटना घडली. भर दिवसा ही हत्या करण्यात आली आहे. टोळी युद्धातून खून झाल्याची माहिती मिळत आहे. बालाजीनगर बस स्टँड येथे खून झाल्याची माहिती समोर आली आहे. भर चौकात ही हत्या करण्यात आली. आंदेकर आणि कोमकर टोळी युद्धातून 4थी हत्या झाली. हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव अक्षय उर्फ बाळा म्हस्के असं आहे. पुण्यातील टोळी युद्ध काही संपत नाहीये. या हत्येनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण बघायला मिळतंय.